सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी शुक्रवारी आपला पदभार मावळते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून स्वीकारला। सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी शुक्रवारी आपला पदभार मावळते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून स्वीकारला। यावेळी कुमार आशीर्वाद यांनी त्यांचं स्वागत केलं। दरम्यान यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन म्हणाले की विठ्ठलाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल शासनाचे धन्यवाद देताना कोल्हापूरप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यात देखील प्रामाणिकपणे सेवा करून येथील प्रश्न जाणून घेऊन ते सोडवू असं त्यांनी सांगितलं। माझ्यावर विश्वास ठेवला आणि इतकी ऐतिहासिक आणि इतकी चांगला जिल्ह्यामध्ये पहिला जिल्हाधिकारी पद मला दिला, माझ्यावर विश्वास ठेवला याच्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांना मी धन्यवाद बोलतो। आणि पुढचा मला माझा मार्गदर्शक आमचा आशीर्वाद सर, आपल्या सर्वांचा मार्गदर्शक आशीर्वाद सर, आता 2 दिवस सलग मी सरांच्या टचवर आहेत। काही जिल्ह्यामध्ये काही प्रायोरिटीज आहेत, काही प्रकल्प आहेत, आता काही आपल्याला नवीन सुरू करायचे आहे, तो पूर्ण मी आता सर सोबत टचवर आहेत। आता नक्की मला खात्री आहे की कोल्हापूर अपेक्षा सोलापूरमध्ये चांगलं काम आपण करून दाखवू शकतो। आपण सगळं सहकार्य आहेतच। वारकरी तर आपला म्हणजे महाराष्ट्राच्या शक्ती आहेत, वारकरी परंपरा आहे तो महाराष्ट्राच्या शक्ती आहे। त्यामुळे मी अगोदर माझा बायको सीओ जिल्हा परिषद सातारामध्ये आहे, त्यामुळे मी अगोदर पण सर असताना इथे आलेली आहे। वारकरी मी पूर्ण वारी बघितलेली आहे मी, त्यामुळे याच्यामध्ये काम करायला मला खूप अभिमान वाटते। आणि मी पर्टिक्युलरली मी भाग्यवान समजतो, म्हणजे पांडुरंगांना सेवा करायला मला मी भाग्यवान समजतो मी सर्वप्रथम। त्यामुळे काम करायला याच्यामध्ये खूप स्कोप आहेत आणि सीएम सरांचा खूप प्रायोरिटी क्रमांक 1 वर हा विषय आहे। त्यामुळे मी नक्की ह्यावर मी पूर्ण लक्ष देऊन चांगल्या पद्धतीने मी काम करणार। दरम्यान नागपूरला जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झालेले कुमार आशीर्वाद यांनी सोलापूरकरांचे आभार मानले। महत्त्वपूर्ण सोलापूरचे सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांच्या खूप प्रेम मिळाला मला। बरेच गोष्टी आम्ही करू शकलो, जे मोठे मोठे प्रकल्प आहेत सोलापूरच्या हुडकी रोड एअरपोर्ट असो किंवा IT पार्क असो, आषाढीमध्ये चांगलं काम, आषाढीच्या वारीमध्ये चांगलं काम आमची टीमने केली होती। जे महापूर आला होता आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये, त्यावेळी पण आपण चांगलं काम करू शकलो होतो। आणि सगळ्यांमध्ये माननीय लोकप्रतिनिधी, पत्रकार, जे सर्वसामान्य नागरिक आहेत आणि विशेषतः माझे अधिकारी आणि कर्मचारी, त्यांना मी हृदयापासून धन्यवाद देतो, कारण त्यांचे मुळेचे सगळे मी करू शकलो। आणि शेवटी जास्त बोलण्यासाठी काहीच नाही आहे, पण शेवटी मी एवढे सांगणार की मी सोलापूरतून जात आहोत, पण माझ्या मनातून सोलापूर कधीच निघणार नाही। या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, सुमित शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांची उपस्थिती होती।